माझा शृंगार रे, माझा शृंगार रे, हा माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. हे मंगळसूत्र आपण जाणून बुजून नाही तोडलंय, तुटलं ते, चुकून तुटलंय ते. ज्या प्रकारे तुम्ही सावत्र म्हणालात, काय म्हणायचं काय तुम्हाला? तुम्हाला हवाय काय? दोन भावांच्या दरम्यान द्वेष निर्माण करू पाहता तुम्ही? सर, आय एम कशिश. आय एम न्यूली रिक्रुटेड ॲज युअर सेक्रेटरी. गुड. पण संशय मला तुमच्यावरही येतो. काय? माझ्यावर संशय? बरं ऐक, हे तर मी लवकरच नीट करून आणेन हा बाळा, पण तुझा गळा असा मोकळा ठेवू नकोस. मोकळा ठेवू नकोस. ठीक आहे. हॅलो जज साहेब, नमस्कार. नमस्कार. कोण बोलताय? माझी ओळख जाणून घेण्यात तुमचा मूल्यवान वेळ वाया नका घालवू. मग मला फोन करण्यात तुमचा मौल्यवान वेळ घालवू नका. खरं तर मी फोन करून आपली काळजी दूर करू इच्छितो. म्हणजे काय? तुम्ही तुमचा मुलगा रोहित याच्या काळजीत आहात ना? मी तुमच्या बाबतीत बरंच काही जाणू नये. रोहितच्या बाबतीत यावेळी सर्वात जास्त मीच तुम्हाला सांगू शकतो. बरं, आपण कोण आहात, काय जाणता तुम्ही रोहितच्या बाबतीत? काळजी नका करू जज साहेब, तुमचा मुलगा रोहित माझ्यापाशी आहे. तुमच्यापाशी? म्हणजे तुम्हीच माझ्या मुलाला किडनॅप केलंय? तुमच्यासाठी इतकं जाणून घेणं पुरेसं आहे की रोहित माझ्यापाशी सुरक्षित आहे. सुरक्षित आहे, पण तो माझ्यापाशी नाही आहे. आर यू ट्राइंग टू ब्लॅकमेल मी? आणि जर तुम्हाला मला ब्लॅकमेल करायचं असेल तर मला हे सांगा की तुमच्या डिमांड्स काय आहेत. व्हॉट्स अ रॅन्सम? काय हवंय? किती पैसे हवेत? काय हवंय तुम्हाला? बोला. जज साहेब, मला पैसे नको आहेत. मग काय हवंय? रोहितला सोडण्यासाठी काय अट आहे तुमची? जज साहेब, योग्य वेळ आल्यानंतर तुमचा मुलगा सही सलामत तुमच्या घरी पोहोचवला जाईल. पोलिसात तक्रार करायची चूक मुळीच करू नका जज साहेब, नाहीतर परिणामाला जबाबदार तुम्ही स्वतःच असाल. हॅलो, हे बघा, माझं म्हणणं ऐका. सूर्या, कावेरी. काय झालं भाऊ? काय झालं भाऊ? काय झालं पप्पा? ज्या गोष्टीची भीती होती ना, तेच झालं. काय? रोहितचं अपहरण झालंय. अपहरण? आता मला किडनॅपरचा फोन आला होता. त्याने सांगितलं की रोहित त्याच्यापाशी. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्याने कसली मागणी नाही केली. मग काय, त्या किडनॅपरने काही पैशांची मागणी किंवा काय डिमांड केली? नाही, काही नाही बोलला. ना खंडणी रक्कम मागितली, ना पैसे मागितले, काहीच नाही. पण पप्पा, जर किडनॅपरने काही डिमांड नाही केली तर त्यामागे त्याचा कोणता तरी हेतू असू शकतो, कोणता प्लॅन असू शकतो. हा कसला किडनॅपर आहे ज्याची कसली मागणीच नाही? एक मागणी आहे त्या माणसाची. मला त्याने सांगितलं की आपण या घटनेच्या विषयी पोलिसांना बिलकुल सांगू. भाऊ, कोण असू शकतो? कावेरी, मला माहित नाही हा माणूस कोण आहे, पण माझा अंदाज हा आहे की कुणी आपल्यापैकीच आहे ज्याला सर्व काही या घराविषयी माहिती आहे. पण
आपलाच कोणी नात्यातला आपल्याबरोबर असा का वागेल भाऊ? वागतात, आपलेच असे वागतात. असू शकेल की काही कौटुंबिक दुश्मनी असावी, किंवा तो या घराचं सुख पाहून जळतो. होऊ शकत, पण कोण आहे हे मी नाही जाणत. ज्यांनी माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतला त्या लोकांना पण सुखाची झोप नाही मिळणार. ज्या प्रकारे मी माझ्या मुलासाठी तडफडतो आहे ना, त्याच प्रकारे तो देखील त्याच्या मुलासाठी तडफडेल. मानस, कुठे चाललायस? मानस! कोण असू शकतो? कोण आहे जो इतकं सर्व काही करू शकतो? वाह वाह डॅड वाह, मानलं तुमच्या कपटीपणाला. मानस, एका बापासमोर सभ्यपणे बोलायला विसरलायस तू. नात्याच्या सगळ्या मर्यादा पण तोडतोयस तू. द्वेषाची सरहद्द तुम्ही पार केलीये डॅड. इथे येण्यामागचा हेतू तुमचं खरं स्वरूप उघडं करणं, लोकांना दाखवून देणं की हा तोच माणूस आहे जो हातात सुडाची मशाल घेऊन फिरतोय लोकांच्या आयुष्यात आग लावण्यासाठी. किती वेळ झालाय, मानस अजून कसा नाही परत आला? आरोप करतो आहेस तू माझ्यावर. मुळेच नाही, खरेपणाचा आरसा दाखवतोय मी तुम्हाला. अरे आग तर माझ्या घराला लागली, माझं काळी जळलंय, माझ्या सुखाची होळी झाली. स्वतःच्या विनाशाला जबाबदार तुम्ही स्वतःच आहात डॅड. तुम्ही जज साहेबांच्या घराची पण बर्बादी केलीत, त्यांच्या मुलाला किडनॅप केलं तुम्ही, आणि आज रोहितची जी हालत आहे ती केवळ तुमच्यामुळे आहे. अरे वा, क्या बात आहे. एक फार चांगली बातमी ऐकवलीस तू आज. दिल खुश करून टाकलंस माझं बाळा. शाबास. एकदा बोल तरी जरा मानस. मग आता झाला हिशोब कसा बरोबर. माझ्या घरून माझा मुलगा गायब, हो, आणि आदित्य प्रतापच्या घरून त्याचा मुलगा सुद्धा गायब. खूपच छान. माझ्या मुलाला पळवून नेलं रितिकाने आणि रोहितला पळवून नेलं. मी तर नाही केलं, तर मग कोणी केलं असावं? मी तर त्याला थँक्स म्हणेन. इतकं महान काम करणाऱ्याला माझा साक्षात प्रणाम. नाटक बंद करा डॅड. रोहितला तुम्हीच किडनॅप करवलं आहे. परवा माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही बोंबाबोंब करत त्यांना शिव्या शाप देत होतात. बाळा, जेव्हा हे मन जळतं ना, तेव्हा तिथून शिव्या शापांचा धूर निघू लागतो. डॅड प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तिथे डोंगर कोसळला आहे दुःखांचा. तर चल, मी पण दुःखात सामील होतो. चल, तुमच्या या खोट्या सांत्वनाची गरज नाहीये आम्हा लोकांना. ओके, टेल मी, रोहित कुठे आहे डॅड? कुठे ठेवलंय तुम्ही रोहितला? आदित्य प्रताप सिंगला त्याचा मुलगा हवाय ना, तर त्याला माझा मुलगा परत करावा लागेल मानस. नाउ आय गॉट इट. या चटीवर तुम्ही त्यांच्या मुलाला किडनॅप केलं आहे. नाही केलं मी त्याला किडनॅप. खोटं बोलताय तुम्ही. केलंय. बस मी शिव्याशाप दिलेत. आदित्य प्रताप सिंगला शिव्याशाप दिलेत मी, पण रोहितला नव्हे. नाही मनस, मी इतक्या खालच्या थराला मुळीच नाही जाऊ शकत. आणि तू माझ्या बाबतीत इतका किळसवाणा विचार केला? शरम वाटायला हवी तुला. तू झाला आहेस एक घाणेरडा माणूस. अभिमान वाटायचा मला तुला माझा मुलगा म्हणून घ्यायला, पण आता वाईट वाटतंय, शरम वाटते मला. जा जा इथून, याआधी की मी माझ्या मर्यादा विसरून जाईन. दूर हो जा इथून, माझ्या नजरेच्या समोरून. ओके डॅड, पण माझी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. गुड बाय. खरंच अशी संतान होणं दुर्भाग्य आहे माझं.
एकतर आज सकाळी माझं मंगळसूत्र वाढवलं गेलं. मी मानसला म्हटलं की नको जाऊ, पण तरी माझं ऐकेल तर ना. आणि आता फोन पण लागत नाहीये. काय करू? हॅलो सर, तुम्ही इथे? हाय कशिश, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू इथे काय करतेस? मी तर नेहमी इथेच असते. म्हणजे म्हणजे मी इथे जवळच राहते हो. माझी गाडी अचानक खराब झाली. इथे कुठलं गॅरेजही दिसत नाहीये. गॅरेज तर बरंच दूर आहे. शिवाय अशा वेळेस तर मेकॅनिक पण नाही मिळणार. ओ गॉड, मग तर मुश्किल होऊन जाणार. डोंट वरी सर. सर मी तुम्हाला सोडते. नाही नाही, तू का मला सोडणार? मी ऑटो करून जाईन. तुम्ही पण कमाल करत आहात. तुम्ही कारची लिफ्ट सोडून ऑटोने जायच्या गोष्टी करत आहात. आणि अशा वेळी तर इथे ऑटो पण नाही मिळणार. तुम्ही विचार कसला करताय? या ना, मी तुम्हाला ड्रॉप करते. प्लीज सर, नाही नका म्हणू तुम्ही. ओके. चल. हे घे तुझं मंगळसूत्र. नीट झालं. अरे, कसला विचार करतेस तू? घाल ते गळ्यात. ही एक सुवासिनीची निशाणी असते बाळा. तू माझं हे मंगळसूत्र तर नीट करून आणलंस, पण मी मात्र विचित्र प्रकारे बेचैन झाले. मला ठाऊक आहे की तू मला समजावत होतीस या बाबतीत, पण मी काय करू? जेव्हापासून हे मंगळसूत्र वाढवलंय तेव्हापासून माझं मन बेचैन आहे. मला वाटतंय की ठाऊक नाही, पण काहीतरी विचित्र घडणार आहे. असल्या कसल्या गोष्टी करतेस तू बाळा? काय झालंय तुला? अगं, मंगळसूत्राचं वाढणं योगायोग पण असू शकतो. बाळा, तू चिंता नको करूस. असं काहीच नाही होणार. माझं मन सांगते की मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवावा, पण वारंवार मला आतून वाटते की कदाचित मानसच्या बाबतीत चुकीचं ना घडू किंवा तू काही चुकीचं ना वागू. नाही बाळा, असं मुळीच नाही होणार. मानस तुझ्यावर फार प्रेम करतो. तो तुझ्या बाबतीत कधीही चुकीचं नाही वागणार. बाळा, हे सगळं टेन्शन सोडतो आणि तुझं मंगळसूत्र घाल. ठीक आहे? वेलकम सर. वेलकम टू माय हाऊस. कशिशच्या घरी आपलं स्वागत आहे. या बसा आपण. कशिश,
यू गॉट अ नाईस हाऊस. थँक्स. बोला, काय घेणार आपण? चहा, कॉफी का कोल्ड ड्रिंक? हे तुझं घर आहे, तुझी मर्जी तूच ठरव. घर तर माझं आहे, पण मर्जी तुमची चालणार. ओके देन, कॉफी. कॉफी? या. ठीक आहे, मी आत्ता आणते कॉफी. घ्या, तुमच्यासाठी गरमागरम कॉफी. थँक्यू. यू आर वेलकम सर. नाईस कॉफी. थँक्यू. अच्छा कशिश, इथे कोणी मॅकॅनिक मिळेल जो माझी गाडी ठीक करेल? यू डोंट वरी अबाउट इट. मी ऑलरेडी मेकॅनिकला फोन केला आहे. तुमची गाडी थोड्याच वेळात ठीक होऊन जाईल. आय मस्ट से यू आर व्हेरी स्मार्ट. थँक्यू. बस आता तुमची गाडी येतच असेल. तर याचा अर्थ हा आहे की मी कॉफी पिण्याची घाई करू नये. ऑफकोर्स नाही. तशी तू एकटीच राहतेस? आय मीन मम्मी डॅडी कुठे आहेत? मम्मी फ्रान्समध्ये राहते आणि माझे डॅडी जर्मनीमध्ये. दोघांचा डिवोर्स झाला. आय एम सॉरी. इट्स ओके. स्विच ऑफ. हा मानसचा फोन स्विच ऑफ का येतोय? कुठे बसलाय तो? ठाऊक नाही पप्पा. मी पण बऱ्याच वेळापासून त्याचा फोन ट्राय करते, पण स्विच ऑफ येतोय. ह्यापूर्वी कधीही मानसने अशा प्रकारे फोन बंद नव्हता केला. मला तर भीती वाटू लागली. नाही रितिका, तू बिलकुल काळजी करू नकोस. जेव्हा नशीब साथ देत नसताना भाऊ, तेव्हा आपल्या सावलीची पण भीती वाटू लागते. मला वाटतं आपण आणखी उशीर करता कामा नये. लवकरात लवकर मानसला तर शोधायला हवं ना. पण आपण कुठे शोधायचं त्याला? आपल्यापाशी तर कोणताही पत्ता नाहीये. रितिका, नात्यांच्या कैद खान्यातून पळालेल्या माणसाला नात्यांच्या कैद खान्यातच शोधायला हवं. मला काही समजलं नाही पप्पा. काय म्हणायचंय काय? मी बघतो भांडून इथे आला होता, तर मला वाटतं की तो नक्कीच आपल्या घरी गेला असणार, रघुवीरजींच्या पाशी. नाही पप्पा, मानस तिथे अजिबात जाणार नाही. हो भाऊ, मानस तिथे नाही जाऊ शकत. अरे तो त्याच्या वडिलांशी भांडून आला होता. मग याचं उत्तर तर मानसच्या घरी गेल्यावरच मिळू शकतं. आलो मी. कदाचित मानसचा फोन असेल. हॅलो. हो, एक मिनिट भाऊ, तुझ्यासाठी फोन आहे. हॅलो, कोण बोलताय? जज साहेब, मी बोलतोय. ज्याच्यापाशी तुमचा मुलगा गहाण म्हणून ठेवलेला आहे. अरे काय माणूस आहेस तू? का वारंवार मला फोन करून टॉर्चर करतोयस? माझा मुलगा मला परत का नाही करत तू? जज साहेब, मला दुश्मन समजून स्वतःचं बीपी हाय नका करून घेऊ. मग काय करू? आरती ओवाळू तुझी? आभार मानू की माझ्या मुलाला तू किडनॅप केलास म्हणून?
मी तुमच्या मुलाला पळवून नेऊन तुमच्यावर उपकारच केले आहेत, पण आज ही गोष्ट तुमच्या लक्षात नाही येणार. त्यासाठी थोडं थांबावं लागेल. माझ्याच्याने आणखी थांबवत नाहीये. का भेकडासारखा लपून छपून बोलतोयस माझ्याशी तू? अरे हिम्मत असेल तर शत्रूसारखा समोर ये. आदित्य प्रताप सिंग दोस्तांचाच नव्हे, दुश्मनांचा सुद्धा आदर करणं जाणतो. जज साहेब, मला तुमच्या सगळ्याच खाचाखुचा ठाऊक आहेत. मी वारंवार फोन करून आपल्याला हाच भरोसा देऊ इच्छितो की रोहित माझ्यापाशी सुरक्षित आहे आणि तुमच्या घरापेक्षाही अधिक सुरक्षित आहे माझ्यापाशी. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे